जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्या होणाऱ्या मतदानाच्या एक दिवस आधी अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी माघार घेऊन एक वेगळा ट्विस्ट निर्माण केला आहे। या निवडणुकीत महायुतीचे नंदकुमार महाजन, महाविकास आघाडीचे शरद तायडे व अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्यात लढत होणार होती। यापूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांनी माघार घेतल्याने तिरंगी लढत होईल असे आज सायंकाळपर्यंत वाटत होते। मात्र त्यानंतर अनिल चौधरी यांनी निवडणुकीत माघार घेऊन एक वेगळा ट्विस्ट या निवडणुकीत निर्माण केला आहे। आजच्या घडीला नंदकुमार महाजन व शरद तायडे यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। उद्या 18 जून रोजी विधान परिषदेच्या जळगाव मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। सुरुवातीपासूनच चर्चेत असलेली ही निवडणूक अखेरच्या क्षणापर्यंत चर्चेत राहिली यात शंकाच नाही। चर्चा उमेदवारीची होती, चर्चा बंडखोरीची होती, चर्चा निवडणुकीतील गमती जमतीची होती, चर्चा आणखी वेगळ्या कारणांची होती। नंदकुमार महाजन यांची उमेदवारी कोणामुळे झाली यातही चर्चा झाली। पक्षाने उमेदवारी दिली की कोणी वैयक्तिक त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले याचीही चर्चा झाली। आता चर्चा ही आहे की उद्या होणारी निवडणूक कोण जिंकणार, कोण होणार जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार, ज्यांच्या माघारीमुळे कोणाला फायदा होणार याची देखील चर्चा त्याच प्रमाणात रंगली आहे। काही असो, या जळगाव मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक नेहमीच गाजते, यापूर्वीही गाजली आणि यंदाही गाजत आहे। आता उत्सुकता आहे निकालाची।